आज आपण जॉमेट्री मधला प्रॅक्टिस सेट 1.3 याचा अभ्यास करू. मग त्यामधील पहिला क्वेश्चन, इन फिगर इन ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी मध्ये तुम्हाला दोन अँगल दिलेले, एक म्हणजे अँगल एबीसी 75 डिग्री आणि हा जो रे आहे डीई मुळे अजून एक अँगल तयार होतो, अँगल EDC EBC इज इक्वल टू 75 डिग्री. दोन अँगल दिलेले, एक एबीसी आणि एक EDC, दोन्ही पण 75 डिग्री. आणि प्रश्न असा विचारलेला आहे का इथे जे तयार होणारे ट्रायंगल आहे ते सिमिलर आहे का, असतील तर कोणत्या करस्पॉन्डन्स साठी ते सिमिलर आहे. आणि आपण तीन टेस्ट पाहिलेले आहेत, ए म्हणजेच ए टेस्ट, नंतर एस आणि एस. तर या तिघांपैकी एक टेस्ट आहे का आपण चेक करू. आणि ते अँगल दिलेले आहे आणि म्हणून आपण अँगल नुसारच विचारतो. पहिले आपण ट्रायंगलचं नाव, इथं दोन ट्रायंगल आहे, एक ट्रायंगल एबीसी आहे आणि दुसरा ट्रायंगल इकडं सीडीई. पण ट्रायंगलचं नाव घेताना करस्पॉन्डिंग अँगल हे सारखे राहतील यानुसार नाव घ्यायचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय, पहिले या फिगरचा पहिले आपण अभ्यास करू. अँगल पी आणि अँगल डी हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत आणि एक जो कॉमन अँगल आहे दोघांमध्ये तो म्हणजेच अँगल सी. हा दोन्ही ट्रायंगलमध्ये, छोटा आणि मोठा दोन्ही ट्रायंगलमध्ये तो कॉमन अँगल आहे. म्हणून दोन्ही ट्रायंगलचं नाव घेताना तर असा विचार केला, इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी मी पहिले ए पासून सुरुवात केली, नंतर बी आणि नंतर सी. आणि आपण सुरुवातीलाच असा विचार केला, ट्रायंगलचं नाव लिहितानाच करस्पॉन्डन्स नुसार विचार केला. तर इथं सुरुवात ई पासून सुरुवात होईल, कारण का ए नंतर बी जो 75 आहे आणि जो सी हा कॉमन आहे. मग त्यानुसारच पुढं दुसऱ्या ट्रायंगलचा विचार केला, ई पासून सुरू केलं तर ट्रायंगल ई डी सी हे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव आहे. म्हणजे जसं इथं एबीसी तसं दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय होईल, ट्रायंगल EDC. म्हणजे ट्रायंगलचं नाव लिहिताना सुरुवातीला कोणते घटक या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे किंवा पुढे रेशो समान आहे साइडचा, त्यानुसार आपण ट्रायंगलचं नाव घेतो. आता आपण ट्रायंगलचं नाव लिहिलेलं आहे. आता या दोन ट्रायंगलमध्ये कमीत कमी दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट पाहिजे आणि ते आहे, एक जो गिवन मध्ये दिलेला आहे अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल EDC. मग ह्या दोन ट्रायंगल मध्ये एक ट्रायंगल एबीसी, दुसरा ट्रायंगल EDC मध्ये हेच दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. आणि याचं कारण गिवन आहे. दुसरा जो अँगल आहे तो दोन्ही ट्रायंगल मधला, तो म्हणजे अँगल सी, जो दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल सी, कॉमन अँगल सी हा कॉमन अँगल आहे, कॉमन अँगल. आणि ज्या ठिकाणी दोन अँगल कॉमन राहतात दोन ट्रायंगल मध्ये, तिथं ए टेस्ट तयार होते. मग देअरफॉर बाय ए टेस्ट कोणते ट्रायंगल सिमिलर होईल, तर ट्रायंगल एबीसी जे आपण नाव घेतलेले इथं ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल EDC. या पद्धतीने पहिला प्रश्न. आणि मग आता क्वेश्चन नंबर 2. या दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि हाच प्रश्न जो पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेला होता का हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार सिमिलर आहे. आणि इथं किमती देताना साइडच्या किमती दिलेल्या आहेत आणि आपण पहिले साइडचे रेशो चेक करू. तिन्ही पण साइडचे रेशो चेक करू. नंबर 1, इन ट्रायंगल PQR and ट्रायंगल LN. तिन्ही साइडचे रेशो आपण चेक करू. PQ अपॉन LN, नंतर QR अपॉन MN, आणि जो तिसरा रेशो PR अपॉन LN. मग यांच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू आणि तिन्ही रेशो हे
समान आहे का हे पाहू. जर तिन्ही रेशो समान असेल तर यस 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 टेस्ट तयार होईल. मग आपण पहिले चेक करू. PQ अपॉन ELM म्हणजे 6/3 आणि याला भाग जातो 3. 3 दुने 6, 3 एका 3 म्हणजे पहिला रेशो 2/1. असेच दोन्ही येतात का चेक करू. QR अपॉन EMN 8/4 मीन्स 2/1. 4 दुने 8 आणि तसंच PR अपॉन ELM 10/5 म्हणजेच 5 दुने 10, 5 एका 5. मग तीनही रेशो सेम आहे. मग कोणती पण टेस्ट वापरण्याआधी म्हणजे पहिले आपण फिगर पाहायची. फिगर पाहिल्यानंतर आपल्याला थोडा अंदाज येतो पाहिल्यावर का तिघांपैकी कोणती टेस्ट आहे. ए अँगल असेल तर कमीत कमी 2 अँगल. मग साईडचे रेशो दिलं असेल तर SSS किंवा 2 साईड आणि 1 अँगल दिलं असेल तर SAS. मग ही टेस्ट आहे का आपण त्याचा अंदाज घेतो आणि त्यानुसार मग पुढची क्रिया करायची. मग इथं तिन्ही रेशो सेम. मग देअरफॉर PQ अपॉन LM इज इक्वल टू QR upon EMN. QR upon EMN is equal to PR upon ELM. PR upon ELM. मग तीनही साइडचे रेशो सेम असल्यामुळं बाय SSS टेस्ट हे दोन ट्रायंगल जे ट्रायंगल PQR आणि ELMN आहे ते सिमिलर. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ELMN. मग जर तीनही रेशो सारखे असेल तर SSS टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल सिमिलर. तर हा क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे का दोन पोल जे जमिनीमध्ये रोवलेले आणि त्यांची सावली पडलेली. तर तुम्हाला पहिले हे माहित पाहिजे का एकाच वेळेस सूर्याची जी सावली पडते ती समप्रमाणात पडते. वस्तू लहान मोठी जरी असली पण सावली ही समप्रमाणात पडते. आणि मग समप्रमाणात पडल्यामुळं हे जे दोन ट्रायंगल तयार होतात हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. तयार होणारे दोन्ही ट्रायंगल सिमिलर म्हणजे पोल आणि पोलमुळे पडलेली सावली अशा दोन गोष्टी दिलेल्या आहेत. पहिला पोल आहे 4 मीटरचा आणि दुसरा आहे 8 मीटरचा. तर त्यांची सावली सुद्धा समप्रमाणातच पडणार आणि म्हणून हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे. आणि मग हे दोन्ही ट्रायंगल PRQ इज अ सिमिलर टू द ट्रायंगल ACB. ट्रायंगल ACB. आणि अजून एक महत्त्वाचं आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये पण पाहिलेलं आहे का प्रत्येक वस्तू जमिनीला परपेंडिक्युलर मानली जाते. मग अँगल R आणि अँगल C या जवळ 90 डिग्री तयार झालेला आहे. आणि म्हणून हे दोन्ही ट्रायंगल SAS टेस्टनुसार सिमिलर आहे बाय SAS टेस्ट. कारण उंची आणि त्यांची सावली ही समप्रमाणात पडते राहते. आणि मग जर दोन ट्रायंगल सिमिलर आहे मागच्या दोन उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर आहे का हे माहीत नव्हतं. आणि ज्या ठिकाणी जर तुम्हाला दोन्ही ट्रायंगल सिमिलर द्यायला नसतील तर पहिलं काम तुमचं असतं का ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवा आणि नंतर मग पुढचं ज्या क्रिया आहेत त्या करा. जसं या उदाहरणामध्ये सिमिलर दिलेले आहे. ज्या ठिकाणी ट्रायंगल सिमिलर दिलेले असतात तिथं डायरेक्ट तुम्ही साईडचे रेशो लिहू शकता आणि अँगल कॉन्ग्रुएंट लिहू शकता. तर या उदाहरणामध्ये दोन्ही ट्रायंगल आपल्याला माहीत आहे का सिमिलर आहे आणि म्हणून मी डायरेक्ट साईडचा रेशो लिहितो. पण साईडचा रेशो लिहिताना मला PQ आणि AB यांची गरज नाही आहे आणि म्हणून जे उरलेल्या दोन बाजू आहेत त्यांचाच फक्त मी रेशो लिहितो. म्हणजेच PR अपॉन AC इज इक्वल टू QR अपॉन BC. QR अपॉन BC. आणि याचं कारण असं असतं CSST आपण मागच्या वर्षी पण पाहिलेले. CSST म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ज्या उरलेल्या बाजू आहेत त्या सिमिलरच असतात. आणि मी याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकल्यानंतर PR 4 अपॉन 8 इज इक्वल टू QR 6 अपॉन x आणि क्रॉस मल्टिप्लाय 4 into x is equal to 6 into 8 आणि 4 इकडे मल्टिप्लाय केला तर काय होईल डिवाइड. म्हणजेच
6 into 8 upon 4 आणि 4 च्या टेबलमध्ये 8 असतो 4 2 जा आणि मग जे उरलं 6 into 2 12 म्हणजेच x = 12 मीटर हे त्याचे आन्सर म्हणजेच पहिला पोल 4 मीटर होता तर त्याची शॅडो सावली ही 6 मीटर पडली दुसरा पोल 8 मीटर होता आणि त्याची सावली त्याच प्रमाणामध्ये पडलं आणि ती सावली पडली म्हणजेच त्याची शॅडो आहे 12 मीटर आता क्वेश्चन 4 कोणत्या पण उदाहरणामध्ये पहिले आकृती समजून घ्या आणि आकृती समजली तर तुम्हाला पुढे काय अडचण येत नाही तर हा जो ट्रायंगल ABC मध्ये AP हा परपेंडिक्युलर आहे BC वर म्हणजेच P जवळ 90 डिग्री तसंच आपल्याला अजून एक दिलेले BQ परपेंडिक्युलर AC BQ AC वर परपेंडिक्युलर आहे आणि म्हणजेच Q हा 90 डिग्री अँगल आहे तर दोन 90 डिग्री अँगल आपल्याला माहिती आहे आणि आता इथं प्रूव्ह दॅट दिलेलं आहे ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि जेव्हा प्रूव्ह करायचं आहे म्हणजे ज्या वेळेस आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे तेव्हा आपल्याला त्यासाठी टेस्टची गरज असते तर हे दोन ट्रायंगल आपण पहिले लिहू हेच नाव लिहितो मी इन ट्रायंगल CPA and triangle CQB आकृतीमध्ये पहा ट्रायंगल CPA हा अँगल आहे म्हणजे हाच ट्रायंगल आहे CPA आणि दुसरा CQB सुरुवात C पासूनच आहे CQB म्हणजेच थोडक्यात काय दोघांमध्ये C हा कॉमन अँगल आहे मग पहिले आपण तोच अँगल घेऊ अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C आणि याचं कारण कॉमन अँगल जो कॉमन आहे आणि त्याच्यानंतर जो दुसरा अँगल आहे पहा CPA मधला P हा 90 डिग्री तसंच CQB या ट्रायंगल मध्ये Q हा 90 डिग्री म्हणजेच या ठिकाणी P आणि त्या ठिकाणी Q हे दोन्ही 90 डिग्री आहे मग आपण ते पण लिहू शकतो अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB इच 90 डिग्री दोन्ही पण 90 अंशाचे मग आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी दोन अँगल कॉमन असले तरी पुरेसे आणि इथं अँगल C हा कॉमन आहे आणि दुसरा म्हणजे CPA जिथं P 90 डिग्री आणि CQB मध्ये Q हा 90 डिग्री म्हणजे हे जे दोन ट्रायंगलचे नाव आपल्याला दिलेले होते त्याच्यामध्ये दोन अँगल अनुक्रमे कॉमन आणि इच 90 डिग्री नुसार सारखे आणि म्हणजेच A टेस्ट आहे म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल CPA आणि दुसरा ट्रायंगल CQB हे दोन्ही कसे सिमिलर आणि याचं कारण A टेस्ट या पद्धतीने प्रूव्ह दॅट मधलं पहिलं झालेलं आहे आणि याच्यानंतर प्रूव्ह दॅट मधला दुसरा प्रश्न प्रूव्ह दॅट मधला जो दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये किमती दिलेल्या आहेत AP BQ BC आणि मग आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर ऑलरेडी दिलेलेच आहे आणि फक्त आपण काय केलं की यांचे रेशो लिहिले साइडचे रेशो लिहिले तर आपल्याला ज्या किमती दिल्या त्यानुसारच AP दिलेला आहे मग त्यानुसारच AP अपॉन देयरफॉर AP अपॉन जर इकडे AP असेल तर तिकडे होईल BQ AP अपॉन BQ इज इक्वल टू मग AP दिलेला आहे BQ नंतर BC चा उल्लेख आहे आणि मग AC विचारलेला आहे मग AC इथं राहील AC अपॉन BC याचं कारण CST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि याच्यामध्ये फक्त किमती काढल्या तर AP 7 BQ 8 म्हणजे 7 अपॉन 8 इज इक्वल टू AC अपॉन BC म्हणजेच AC अपॉन 12 आणि या ठिकाणी काय करणार क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार करून मग AC चं उत्तर येईल आणि मी या ठिकाणी लिहितो AC इज इक्वल टू असं तयार होईल मग 12 इकडे आता मल्टिप्लाय होईल म्हणजे 7 into 12 upon 8 7 into 12 upon 8 आणि मग इथं
4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि म्हणजेच 21/2 आणि मग फायनल उत्तर येईल 10.5. तर हा झाला एसी. या पद्धतीने एसी तयार झाला 10.5. मग या पद्धतीने क्वेश्चन नंबर 4. आता एक्सरसाइज मधलं हे 5